एक्स INS गुलदार ही युद्धनौका समुद्रतळाशी आत्ता एक थोड्या वेळापूर्वीच आम्ही जसं सांगितलं होतं मगाशी काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या चुकीच्या होत्या आणि त्याचं खंडन करण्यासाठी म्हणून एक 15 मिनटापूर्वीच आमची जी आमच्या याच्याप्रमाणे ही एक्स INS युद्धनौका ही समुद्रतळाशी स्थापित झालेली आहे. एकूण या प्रक्रियेला किती तास लागले आणि कशा पद्धतीची प्रक्रिया होती? आपल्याला हा गेल्या 2 दिवसापासून म्हणजे असं म्हणाल तर गेल्या आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 48 तास ते 48 ते 60 तासापासून आपण याच्यावर काम करत आहोत. समुद्रातील वातावरण, खवळलेलं वातावरण आणि तिथली परिस्थिती याच्यानुसार हे आत्ता एक थोडा वेळापूर्वी म्हणजे एक 5च मिनटापूर्वी समुद्रतळाशी व्यवस्थितरित्या एक्स INS गुलदार ही स्थापित झालेली आहे. पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ती कधीपासून खुली केली जाणार आहे? पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील. परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ. युद्धनौकेचं कामकाज कसं राहिलेलं आहे यापूर्वी? युद्धनौका ही पोलंड या देशाची निर्मिती असून 1985 मध्ये ती भारतीय युद्धनौकेत सामील झाली. श्रीलंका, अंदमान निकोबार बेट इथं चांगल्या पद्धतीनं कामकाज करून निवृत्त झाली. परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती काम करायची धडाडी असते त्याच धडाडीच्या बोध घेऊन आपली ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर देखील पर्यटनाच्या उपयोगातून आपण तिला पर्यटकांच्या सेवेसाठी आणि आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत. तुमचं नाव आणि पद सांगा. मी दीपक माने, प्रादेशिक पर्यटन अधिकारी, कोकण विभाग.